गेला तर तो कधी सुराच्या बाहेर जात नाही. आणि आपण सगळे म्हणतो की प्रासादिक आवाज आहे, सगळं आहे, पण तो प्रासादिक आवाज आणि ती गायकी आत्मसात करून त्याचा वापर विनियोग करून लोकांना एक वेगळ्या पद्धतीची अनुभूती देणं गाण्यातनं, त्याच्यासाठी साधनाही लागते. म्हणजे आपण कितीही म्हटलं की ते नैसर्गिक आहे, सगळं आहे, पण त्याला एक रियाज आणि साधनेची जोड असेल तरच ते होतं. आणि या सगळ्या मंगेशकरांनी अतोनात कष्ट घेऊन म्हणजे गाणं मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. म्हणजे त्याच्या दीनानाथांच्या बाबतीत सुद्धा कसं की दीनाथजी कुठल्याही मैफिलीला जायचे, त्यावेळेला एकदम कोपऱ्यात बसायचे आणि त्या काळचे उस्ताद जे होते तर त्यांचं गाणं ऐकण्याची पद्धत म्हणजे एकपाटी होते, सगळं माहीत असायचं. ऐकलं की चाल एकदम लक्षात राहायची. आणि स्लीव असतात ना, शर्टाच्या स्लीवच्या मागे त्या बंदीचे शब्द लिहून आणायचे. अच्छा. असं पण करून बंदिशी आणि ज्ञान, कारण त्या काळी युट्यूब काही नव्हतं ना, तर असं करून त्या पद्धतीने मिळवलेली ही विद्या आहे, खूप कष्ट करून. पण दीनानाथांचा आवाजही असाच पातळ होता? त्यांचा मध्य सप्तकाचा होता. म्हणजे मी ज्या सप्तकात गातो तो त्याच सप्तकाचा आवाज होता. म्हणजे काळी 3, पांढरी 5, पांढरी 4 असाच होता. म्हणजे मी ज्या रेंजमध्ये गातो, जो ऑक्टेव्ह गातो त्याच सुरामध्ये ते गायचे. म्हणजे आता थोडी रेकॉर्डिंग्स तर त्यांची काळी 4 वरती पण त्यांनी गायलेलं आहे. आणि रेंज जी होती ना ती खूप जास्त होती. आणि ती रेंज का जास्त होती? 2 कारणांनी. की त्या काळात माईक नसायचे ना, तर शेवटच्या प्रेक्षकाला पण ते ऐकायला जायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं ते सगळं होतं. म्हणून फुल फोकस्ड, फुल थ्रोटेड गाणं म्हणजे काय, तर त्या दिवशी तुम्ही आला होतात दीनानाथमध्ये जो कार्यक्रम झाला पार्ल्याला, तर त्याच्यामध्ये हे सगळं मी करून दाखवलं होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक राग 5 तालांमध्ये गायचं, किंवा वेगळा राग घ्यायचा, वेगळा ताल घ्यायचा, तो तिथल्या तिथे ऑन द स्पॉट त्या ह्याच्यात बसवायचं, असं वगैरे ते सगळं करायचे. कारण आपल्याला इथं आता यांना काही त्यातलं थोडंसं ऐकवता येईल, किंवा म्हणजे आता 5 नाही समजा, काहीतरी त्यातली जी गंमत आहे ती? हो. एक बंदिश आहे, समजा कुठली पण रागातली घ्या तुम्ही, नंद राग घ्या किंवा नंद घेऊया आपण. तर नंद रागामध्ये समजा ती बंदिश आहे की अजहून आए शाम, अजहून आए शाम, बहुत दिन बीते अजहून आए. आता ही 3 तालात आहे. 3 ताल म्हणजे 16 मात्रा. आता ही 16 मात्रेची बंदिश जी आहे ती समजा कुठल्याही ठेक्यामध्ये, आता 16 हे ऑड झालं म्हणजे इवन झालं. आता ऑड मात्रामध्ये म्हणजे समजा 9 मात्रा असेल, तर 9 मात्रेमध्ये जर ही म्हणून दाखवायची असेल तर साधारणपणे मी तुम्हाला सांगतो, अजहून आए शाम, अजहून आए शाम, बहुत दिन बीते अजहून आए शाम, पलकन डगर मुहारू, पलकन डगर मुहारू, और मग झारू सुहावे ना अजहून आए शाम, अजहून आए शाम, बहुत दिन बीते अजहून आए शाम, बहुत दिन बीते अजहून आए, अजहून आए, अजहून आए. म्हणजे आता बघा हे 9 मात्रा, तो 9 मात्रेचा छंद, तो ठेका आणि असं धरून तुम्ही ते म्हणत जायचं. आता हेच मी 15 मात्रेतही गाऊन दाखवू शकतो, हेच मी कुठल्याही पंचम सवारी असेल. सो ठेका असू दे किंवा राग असू दे, हे गाण्याला बंधनात्मक असू नये. एक्सप्रेशन धरून तुम्हाला नीट गाण्यातनं भावविश्व दाखवता आलं पाहिजे, असं त्याचं. पण हे दीनानाथांचं वेड लागायचं काय कारण होतं माहित नाही मला. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी शांत दांत कालिका ही नावाचं एक गाणं होतं, ते ऐकलं. आणि ते काय वय होतं तेव्हा?
तेव्हा मी 7वीत होतो, म्हणजे 12-13 वर्ष पकडा. आणि ते ऐकल्यानंतर तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की या गायकीशी आपला काहीतरी संबंध आहे, असोसिएशन म्हणतो ना. आणि ते वाटल्यानंतर मी खूप लोकांना गाठलं की कोणी हे शिकवतं का. अनेक लोकांना तर कोणी शिकवत नव्हतं, कारण त्यांना पण माहीत नव्हतं. ते सगळं झाल्यानंतर तुळशीदास बोरकर जे हार्मोनियम वादक होते मोठे, तर त्यांनी मला ते पेटीवर गाणं शिकवलं वाजवायला. तरी पण पेटीवर वाजवताना मला असं वाटायचं की हे गायलं पाहिजे, हे गायलं पाहिजे. आणि मग असं करता 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 त्यांची दुसरी गाणी पण मी ऐकत ऐकत गेलो आणि मला ती गाणी बसवायला असा वेळ लागला नाही खूप जास्त. असं वाटायचं की हे माहितीतलं आहे, काहीतरी संबंध आहे. आणि असा तो संबंध प्रस्थापित होत 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 नंतर त्या गायकीचा अभ्यास करत करत, अभ्यास म्हणण्यापेक्षाही ना ते असं येत गेलं मला. आणि ते येत गेल्यानंतर जेव्हा ती गायला लागलो बाहेर, त्यावेळेला अनेक लोकांनी, म्हणजे मी तुम्हाला नावं सांगतो की चंद्रकांत गोखले ज्यांनी दीनानाथांबरोबर त्यांचे संपर्क होता, त्याच्यानंतर गणपतराव मोहिते म्हणजे मास्टर अविनाश, त्याच्यानंतर प्रभाकर जठार, त्याच्यानंतर असे अनेक लोक ज्यांनी दीनानाथांबरोबर कामं केली आहेत किंवा त्यांचे शिष्य आहेत, किंवा त्या काळातल्या लोकांनी जेव्हा माझं ऐकलं, आपले भालचंद्र पेंढारकर, श्रीनिवास खळे, सगळे तुम्ही नावं घ्या, अशा सगळ्या लोकांनी मला एक गोष्ट काय सांगितली माहिती आहे की तू गायल्यानंतर हे सगळं जे तू गातोयस हे त्यांनी गायलं असावं असा भास होतो. म्हणजे याचा अर्थ काय की मी कॉपी नाही करत आहे, त्यांनी घेतलेली तानच मी गातोय का, तर नाही आहे. ते बसल्यानंतर ती जी गायकी सुचते. कारण तुम्हाला एक लक्षात घ्या, 2-2, 3-3 मिनिटाच्या रेकॉर्ड्स आहेत. त्या रेकॉर्ड्सवरनं तुम्ही काय अभ्यास करणार. आणि मध्यंतरी म्हणजे मागे मी दिव्य संगीत रवी नावाचा एक अल्बम केला, जो युनिव्हर्सल म्युझिकनी इनॉग्रेट केला होता. त्याचं विमोचन बाबासाहेब पुरंदरे आणि या सगळ्या लोकांनी केलं. तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा, म्हणजे तो अल्बम करत असताना सुद्धा मला एक कसा विषय होता की शेवटी काय आहे की दीनानाथजींचं आपण गातोय आणि दीनानाथजींवर आपण कार्यक्रम करतोय म्हणण्यापेक्षा करत असताना कोणाचं ऑब्जेक्शन नसावं. असतात ना आजकाल कॉपीराईट आणि वगैरे सगळे बरेच गोष्टी असतात, आणि ऑब्जेक्शनही नसावं आणि त्याला एक आशीर्वादही असावा असं मला वाटायचं. आणि हे सगळं असताना तेव्हा मी दीदींना, उषाताईंना सगळ्यांना रिक्वेस्ट केलं की मला ह्या माझ्या दिव्य संगीत रवी ह्या प्रकल्पासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत. आशीर्वाद पण होतं ते, आणि एक वेगळ्या पद्धतीची NOC पण होती की तू गाऊ शकतोस. कारण कसं आहे की मला असं वाटतं की सगळ्या ज्या गोष्टी आहेत भारतामध्ये, ज्या भारतीय ज्ञान परंपरेचे प्रतीक आहेत म्हणू शकतो आपण, ते प्राचीन काळातले आहेत सगळ्या. पण त्याचा अभ्यास जेव्हा कोणी करत असतं ना, आता समजा दीनानाथांनी पण त्या सर्व गायकीचा अभ्यास केला, तर त्याचा जो परिपोष आहे तो माझ्यापर्यंत येऊन त्याचं इंटरप्रिटेशन मी माझ्या पद्धतीने जगाला दिलं. उद्या माझ्यानंतर माझा कोणीतरी अभ्यास करेल, दीनानाथांचा कोणीतरी अभ्यास करेल, तोच पुढे जाऊन आणि काहीतरी करेल. तर ही भारतीय ज्ञान परंपरेचं एक मोठं एक जर्नी असतो तो. तर मला असं वाटलं की त्या जर्नीमध्ये अडथळा येऊ नये आणि आशीर्वाद असावेत सगळ्यांचेच, आणि ते आशीर्वाद असावेत म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की मला तुमचं आशीर्वाद पत्र हवं आहे. आणि ते इतके कन्सिडरेट होते सगळे की त्यांनी त्यावेळेला दीदींनी सही करून, 5ही जणांनी मला सही करून जे पत्र दिलं, ते पत्र मी त्या CD वर छापलं आणि मग ते इनॉग्रेट केलं. इतक्या वेगळ्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या आयुष्यात होत्या, तुम्हाला